आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमच्या महालासोबत सेल्फी काढत होता वाटतं. भाऊजींचं आयुष्य ज्या महालात गेलं त्याच्यासोबत सेल्फी काढत होतो. अभिमान वाटतो म्हणून काढला. तुम्ही काढत असलेल्या सेल्फी मध्ये मी योग्य वेळी येऊन ऍडजस्ट झाली, बघितलं ना. तुमचं टायमिंग चांगलं आहे. हा करेक्ट. तुमची पण आता चांगली वेळ सुरू होणार आहे. काय बोलताय काय? ते मी मीटिंग मध्येच सांगू शकते. कसली मीटिंग? हो ना, या महालात 3 वेगवेगळे ग्रुप आहेत. त्या ग्रुपची मीटिंग आता थोड्याच वेळात सुरू होईल. त्या मीटिंग मध्ये सहभागी झालात तर तुमचा पण फायदाच होईल. येताय ना? जर का फायदा होणार असेल तर मग मी का नाही येणार? मी लगेच येतो. मीटिंग कुठे होणार आहे ते तरी सांगा. या महालातल्या राणीच्या खोलीत. राणीच्या खोलीत? ती कुठली? माझीच खोली राणीची खोली आहे. मीच या महालाची राणी आहे. एवढे दिवस माझ्या हे लक्षातच आलं नाही. आता कळलं ना? उशीर करू नका. प्रत्यक्षात राणीने सांगितल्यावर मी का नाही येणार? मी लगेच जाऊन तयार होऊन येतो. ये रे, ही मीटिंग घेतलीये तुला या घरातून बाहेर काढायला. तू ये तर खरं, मग कळेल तुला काय घडतंय ते. ही देवी सत्यनारायणाला आणायला गेली पण अजून आलीच नाही. आले आले मी आले. देवी, तो माणूस यायला तयार झाला. येतो असं बोललाय. आपण जे ठरवलंय त्यात गडबड होता कामा नये. हो हो. हे बघा, मी मोबाईलचा कॅमेरा चालूच करून ठेवलाय. तुम्ही जे काही आपापसात बोलाल, जे काही कराल ते सगळं मी त्याच्या नकळत रेकॉर्ड करेन. तू सगळं नीट रेकॉर्ड केलंस ना की तसंच नेऊन अरुणला दाखव. त्या बर्मावालीला या घरातून हाकलून देऊया. तो माणूस आला वाटतं. मूर्ती, तू रेडी आहेस ना? मी तर केव्हाचा रेडी आहे. तुम्ही जाऊन दार उघडा. या या. हो, तुमचेच वेगवेगळे ग्रुप आहेत का? हे बघा, तुम्ही येण्याआधी हे वेगवेगळे ग्रुप होते. आता हा एकच ग्रुप झालाय. हो, मला पण तुमच्या सहभागी करून घेतलंय का? मग तुम्ही पण आमच्या सारखेच संपत्ती मिळवण्यासाठी महालात आलात. हे काय बोलताय तुम्ही? तुमचा या घराच्या संपत्तीवर डोळा असेल पण माझं तसं नाहीये. जेव्हा तुम्ही या महालात सिक्युरिटी आणली, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तेव्हाच आम्हाला तुमची महालाच्या संपत्तीवर नजर आहे हे कळलं. आमच्याशी खोटं बोलून काही मिळणार नाहीये. आपण सगळे एकत्र आलो तरच अरुणकडून संपत्ती मिळवू शकतो. आम्ही सगळे संपत्तीसाठीच महालात थांबलो आहोत याचा आम्ही स्वीकार करतो. तसंच तुम्ही पण संपत्तीसाठीच आला आहात याचा स्वीकार करा. अरुणकडून तुमच्या हिश्श्याचे तब्बल 50 कोटी तुम्हाला देते. तुम्ही माझ्या शुद्ध मनाला अशुद्ध करण्याचा प्रयत्न करताय का? ज्या ताटात खाल्लं त्यातच घाण करायला सांगताय. पैसा, संपत्ती आज येईल उद्या जाईल. संपत्ती आज एकाकडे असेल उद्या दुसरीकडे असेल. पण नात्यांचं तसं नसतं. ते नेहमी सोबतच असतात. माझा भाचा अरुण नेहमी माझ्या सोबत असावं असं मला वाटतं. माझ्या बहिणीला या महालात आणून सगळ्यांशी तिची ओळख करून देऊन तिला मी परत घेऊन जाणार होतो. पण फक्त अरुणच्या शब्दासाठीच आम्ही इथे राहायला तयार झालो. हे बघा, अरुणने आमच्यावर केलेलं प्रेम हीच आमची संपत्ती आहे. काल जरी आलो असलो तरी आमच्या घरात सिक्युरिटी का लावली असा विचार न करता चांगलं काम केलं म्हणून माझा भाचा अरुण खुश झाला होता. आणि भाच्याचा तो आनंद हीच माझी संपत्ती आहे. खपलो. आम्ही नेहमी अरुणची कशा प्रकारे मदत करता येईल याचाच विचार करत असतो. त्या बदल्यात अरुणकडनं आम्ही कसलीच अपेक्षा करत नाही. माझ्या ताईचे चांगले संस्कार बघूनच भाऊजींनी तिच्याशी लग्न केलं. ताईसारखे चांगले संस्कार माझ्यावर देखील आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी माझ्या संस्कारांविरुद्ध जराही जाणार नाही. तुम्ही कधीच मला अरुणच्या विरोधात भडकवू शकत नाही. मी नेहमीच माझ्या अरुणच्या बाजूने असणार आहे. माझा जीव जरी गेला तरी मी कधीही अरुणच्या विरोधात जाणार नाही. यापुढे कधी मला असा संपत्तीचा मोह दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग ते तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. काय ग हे? आपण काय एक्सपेक्ट केलं होतं आणि हे काय घडलं? हे रेकॉर्डिंग जर का अरुणने पाहिलं ना तर तो माणूस खूपच चांगला आहे असाच त्याचा गैरसमज होईल.
त्याच्या तोंडूनच त्याचं प्लॅनिंग काढून घ्यायचं आपण ठरवलं तर तो खूप चांगला असल्याचं आपल्या समोरच नाटक करतोय की. त्याच्या नाटकाबद्दल सोड, त्याने आपल्याबद्दल अरुणला सांगितलं तर आपणच वाईट ठरू ना. तो काल आलेला आपल्याबद्दल वाईट बोलला तर अरुण त्यावर विश्वास ठेवेल का? नक्कीच ठेवणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे माहिती आहे, म्हणूनच जेव्हा त्यांनी मला बोलवलं तेव्हा मी फोन मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवलं. हा व्हिडिओ बघ. अगे देवी, माझा गेम करायचा प्रयत्न करत होतीस का? आता उलटा तुझाच गेम झालाय. यातनं तू कशी वाचतेस तेच बघतो. अरुण, हे काय रे? आम्ही सगळे संपत्तीसाठीच महालात थांबलो आहोत याचा आम्ही स्वीकार करतो. तसंच तुम्ही पण संपत्तीसाठीच आला आहात याचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही या महालात सिक्युरिटी आणली, काय? सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तेव्हाच आम्हाला तुमची महालाच्या संपत्तीवर नजर आहे हे कळलं. आमच्याशी खोटं बोलून काही मिळणार नाहीये. अरुण कडून तुमच्या हिश्श्याचे तब्बल 50 कोटी तुम्हाला देते. तुम्ही संपत्तीसाठी भुकेलेले आहात म्हणून घरातल्या चांगल्या माणसांना पण तुम्ही त्याचा मोह दाखवता का? तुम्हाला माझ्या आत्या बोलायला सुद्धा मला लाज वाटते. तुम्ही सर्व आपल्या कुटुंबासाठी इथे राहता असं मला वाटलं होतं, पण तुम्ही या संपत्तीसाठी इथे राहता हे ऐकून मला तुमची लाज वाटायला लागली. काल आलेला सत्यनारायण मामा माझी एवढी मदत करतोय आणि एवढी वर्ष माझ्यासोबत राहूनही तुम्ही माझ्या विरोधात कट रचताय. तुम्ही कसले नातेवाईक आहात? अरुण जरा थांब, असं काही बोलू नकोस. यांना झालेल्या संपत्तीच्या मोहामुळे यांची बुद्धी फिरली होती, म्हणून तू यांचा राग करू नकोस. तू नेहमीप्रमाणे यांचा आदरच कर. हे सगळे आपल्या भाऊजींच्या नात्यातले आहेत, म्हणूनच यांचा मान ठेवणं म्हणजे आपल्या भाऊजींचा आदर केल्यासारखंच आहे. तुम्ही सगळे असं वागूनही ते आता तुमचीच बाजू मांडतायत. आज तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक बघा. बापरे, काल आलेला यांना नात्याचं महत्व कळतंय, पण इतकं वर्ष सोबत राहून तुम्हाला नाही हे कळलं. बघ अरुण, यापुढे हे असे वागणार नाही. मी सांगतो म्हणून तरी एकदा ह्यांना माफ कर. नाही मामा, यांची वागणूक मी आता हलक्यात नाही घेऊ शकत. मी यांना अजिबात माफ नाही करणार. मी कितीही समजावलं तरी तू काही शांत होणार नाहीस. मी तुला तो व्हिडिओ दाखवला हीच माझी चूक झाली. महालात काय चालू आहे हे तुला कळावं म्हणूनच मी ही गोष्ट तुझ्यापर्यंत घेऊन आलो. तुमच्यात भांडण लावण्याचा माझा जराही हेतू नव्हता. अरे माझ्या खरेपणामुळेच उगाचच यांनाही त्रास झाला. माझ्या या चुकीसाठी भाऊजींच्या फोटो समोर नाक घासलं तरच मला बरं वाटेल. मी जाऊन माफी मागतो अरुण. मामा हे घ्या. हा, तेवढं सगळं करून आता शांत का उभे आहात तुम्ही? आता काय बोलायचं आम्ही? आम्ही कशासाठी असं वागलो हे जाणून न घेता तू आमच्यावरच ओरडलास. मग आम्ही काय करायचं? ओ, असं काय कारण आहे वागण्याचं सांगा. आम्ही असं वागण्यामागे एक कारण आहे अरुण. अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? अरे आम्ही खोटं बोलत नाही आहोत. सत्यनारायण संपत्तीच्या मोहापोटीच इथे आला आहे असा आम्हाला दाट संशय होता, म्हणूनच आमचा या संपत्तीवर डोळा आहे असं खोटं सांगून त्याच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. जरा थांब, आम्ही काय बोलत होतो हे आम्ही सुद्धा रेकॉर्ड करत होतो. हे बघ. आम्ही नेहमी अरुणची कशा प्रकारे मदत करता येईल याचाच विचार करत असतो. त्या बदल्यात अरुणकडनं आम्ही कसलीच अपेक्षा करत नाही. काय अरुण, आमच्या मनात असं काही असतं तर आम्हीच हे सगळं रेकॉर्ड करून ठेवलं असतं का? सांग ना. हे आपलं कुटुंब आहे. आपल्या घराच्या काळजीपोटीच आम्ही एकत्र येऊन हे सगळं केलं. तू आमच्यावरच संशय घेऊन एवढा रागावलास? तुम्ही त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हे सगळं केलं याची मला माहिती नव्हती. मला माफ करा. हे बघ अरुण, तू आम्हाला काही बोललास तरी तुझा राग नाही येणार, पण त्या माणसावर विश्वास ठेवू नकोस. आम्हाला त्याच्यावर संशय. ते तुमच्या समोर एवढे बोलले तरीही त्यांच्यावर तुम्ही संशय करणं चुकीचं आहे ना. देवा रे, तुम्ही त्यांना परक समजण्यापेक्षा आपल्या कुटुंबातला एक भाग आहे असं समजा ना. यातच सगळ्यांचं भलं आहे. हे घे, पकड रे. आपण त्या सत्यनारायणला बाहेर काढायचं ठरवलं तर सगळं काही उलटच घडलं. त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा आपण त्याला द्यायचीच आहे.
या या ताई. काय ताई, दादाने तुला दिलेला फोटो सापडला? अगं बाई, सगळीकडे शोधला, फोटो काही सापडला नाही. तू बरोबर शोधला नसशील, आम्ही शोधून काढतो. तुम्ही शोधून वेळ वाया घालवू नका. तो फोटो कुठेतरी हरवलाय. तुमच्या हातात आलेली गोष्ट एवढ्या सहजपणे हरवणार नाही. इथेच कुठेतरी असेल. आम्ही दोघे मिळून शोधतो. आता तुम्ही ठरवूनच आला आहात, तर तुम्ही माझं कसलं ऐकणार? माझी खोली पूर्ण अस्ताव्यस्त करू नका. हा, थोडं सावकाश शोधा. हे बघ ताई, आम्ही शोधून काढतो, तोपर्यंत तू जाऊन कॉफी घे आणि अर्ध्या तासाने ये. जा आता. काय करायचं ते करा. मी जाते, परंतु पुन्हा सांगते, माझी खोली घाण करू नका. अगं ताई ताई ताई, तुझ्या वस्तू जागच्या जागी सापडतील. तू आता इथे बोलत बसू नको. हो हो हो, जाते जाते. थांब ना. अगं जाते ग. जा. हा जा, जाऊन कॉफी पी. हा बापरे, कसं तरी ताईला बाहेर पाठवलं एकदाच. चल आपण काम करू. हे बघ लीला, नुसतं वरवर नाहीये शोधायचं, उंदरासारखं कोपऱ्या कोपऱ्यात शोधायचं, कळलं? तू तिकडे शोध. हे काय? काय ग, फोटो सापडला का? अरे नालायकांनो, पुन्हा पुन्हा सांगितलं होतं सावकाश शोधा म्हणून. हे सगळं कोण आवरून ठेवणार आता? अगं, हिलाच गादी समजून इथे झोपून जा ना. ए, अख्ख्या खोलीत पसारा करून वर रुबाब दाखवतेस मला? तुला तर आता मारू नकोस. अरे बापरे, अरे रे. ए, फोटो शोधून काढलास ग तू? फोटो मिळाला? फोटो बघून शॉक का झाला? तुम्ही दोघे असे शॉक का झालात? तुम्ही कोणाचा असा फोटो पाहिलात? हा, दे माझ्याकडे, दे. अरे बापरे. देवी, जा लवकर पाणी घेऊन ये. ए देवी, देवी, डोळ्यावर पाणी मार. ए देवी. अरे अरे अरे, तुला दादाने दिलेला फोटो दुसरं कोणीतरी असेल असं वाटलं होतं, पण यात तर तीच बाई आहे ग बाई. यावरून काय सिद्ध होतंय? आपला संशय चुकीचा निघाला. आता तरी कळलं ना? अरे अरे रे रे, इथे आलेली शिवानीच आहे. हे मला अजूनही पटत नाहीये ताई. थांब बाई, तुला पटू दे किंवा नको पटू दे, ती शिवानी आहे. तिला शत्रू समजून बाहेर काढायचं सोडून ती या घरातलीच एक आहे, हे आता तू मान्य कर. यातच तुझं भलं आहे. हिच्यासोबत मी ऍडजस्ट करायचं नाही ग ताई. असा विचार जरी केला तरी मला उलटी येते. उलटी येत असेल तर तुझ्या खोलीत जाऊन कर. हे पसरलेलं सगळं सामान तुम्हाला आवरायचंय, त्याशिवाय खोलीच्या बाहेर जाऊ देणार नाही. एवढा पसारा करून ठेवला रे देवा. नशीबच फुटकल. अरे देवा, ही पण ना. हा फोटो तुला कसा मिळाला? अन्नपूर्णाच्या नजरेत मी भरावी म्हणून तिचे पाय चिपायला गेले होते, तेव्हा तिच्या खोलीतल्या एका पुस्तकात हा फोटो होता.
तिच्या नकळत मी तो घेऊन आले. हे तू चांगलं काम केलंस. हा जर का त्यांच्या नजरेत आला असता तर मग आपण फसलो असतो. अगं आपल्याला इथनं बाहेर जावं लागलं असतं. आता कोणीही ठरवलं तरी आपल्याला या घरातून काढू शकणार नाही. इतकं चांगलं काम केलंय मी. अगं पण असं कुठलं काम केलंयस? या फोटोत शिवानी असलेल्या ठिकाणी फोटोशॉप करून माझा फोटो लावून नवीन फोटो तयार केला. तो अन्नपूर्णाच्या खोलीत ठेवून आले. तो त्यांना सापडल्यावर मीच शिवानी आहे यावर त्यांना विश्वास ठेवावा लागेल. मल्लिका, अगं तू तर खूपच चांगलं काम केलंयस. कमाल केलीस, कमाल केलीस. तू मला या क्षणी एक चांगली न्यूज दिलीस तर मी पण तुला एक चांगली न्यूज देतो. चांगली न्यूज काय आहे? लवकर सांगा ना. अगं मी सहजच अरुणच्या खोलीच्या बाजूने जात होतो तेव्हा अरुण आणि गंगाला बोलताना ऐकलं. ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी मी तिथे उभा राहिलो. काय हो, सत्यनारायणांनी सांगितलं म्हणून तुम्ही पण घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावायला परवानगी दिली. पण मला या सगळ्यात काहीतरी घोळ वाटतोय हो. आपल्या महालात कॅमेरे लावणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे, कारण महालात आता याची जास्त गरज आहे असं मला वाटायला लागलंय. आधी कधी गरज वाटली नाही, मग आता का? मला याबद्दल तुझ्याशी बोलायचंच होतं अगं, पण कामामुळे बोलता नाही आलं. तुला हे नक्कीच कळायला हवं, कारण तुझा विश्वास बसणार नाही एवढं आश्चर्यकारक आहे. अहो, सस्पेन्स वाढवू नका, लवकर सांगा. माझ्या बाबांचं प्रेम किती आहे दाखवण्यासाठी माधवी मला एका महालातल्या रहस्यमय खोलीमध्ये घेऊन गेली होती. तिकडेच मला तुला घेऊन जायचंय. आपल्या महालात रहस्यमय खोली पण आहे? हो गंगा, फक्त रहस्य खोली नाहीये. त्या रहस्यमय खोलीमध्ये पद्मनाभ मंदिरात असल्यासारखं खूप सारे सोनं, हिऱ्याचे दागिने आणि किंमत लावू शकणार नाही असे नवरत्न आहेत. खरं सांगताय का? माझ्या बाबांनी माझ्यासाठी इतकी संपत्ती कमवून ठेवली हे पाहिल्यानंतर मी स्वतः सुद्धा भारावून गेलो. तुमच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. माझ्या बरोबर ये, चल मी दाखवतो. ये. हा. ये ना. अगं ये ना, कशाला थांबलीस? बाबांनी कमावलेली संपत्ती आपण बघायला जातोय. आजचा दिवस चांगला नाहीये. आज आपण नको जाऊया. आपण चांगला दिवस बघू आणि मग जाऊ. यासाठी चांगले दिवस बघण्याची गरज नाहीये. नाही हो, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. पूर्वजांची संपत्ती शुभ दिवशी पाहिली तर ती आपल्या सोबत राहील. आपण नंतर कधीतरी जाऊन बघू. तुम्ही चला. काय ग गंगा? तुम्ही चला म्हटलं ना. ए गंगा, अशुभ दिवस होता म्हणूनच गंगाने त्याला रहस्यमय खोलीत जाण्यापासून थांबवलं. आता माझं पूर्ण लक्ष त्या रहस्यमय खोलीतल्या संपत्तीवरच आहे. एकदा तुम्ही ठरवलं मग ती रहस्यमय खोली कुठेही असो तुमच्या नजरेतून सुटणार नाही. लवकरच ती खोली कुठे शोधून तिथले सगळे दागिने मिळवण्याचा प्रयत्न करा. मी ते असेच सोडणार आहे का? राजशेखरने कमावलेल्या शेवटच्या 1 रुपयावर सुद्धा हक्क सांगणारा मी त्या खोलीतल्या संपत्तीला असं सोडून देणार आहे? नाही सोडणार. सगळं काही घेऊन जाणार.
फेकली? हे सगळं देवसेनानीच केलं असेल. देवसेना, माझ्यावर शाई फेकून लपलीस तर मला कळणार नाही असं वाटलं. थांब, तुला बघते आता. देवसेना, देवसेना कुठे आहेस तू? देवसेना, आता तू येतेस की नाही? देवसेना, 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 ए देवसेना, देवसेना. अरे रे. इथे पण शाई सांडून रूम मध्ये पळालीस का? आलेच. देवसेना, ए शाई अंगावर उडवतेस, हे कुठून शिकलीयस? देवसेना, ही बाहेर कुठेतरी लपलीये वाटतं. किती वेळ लपून बसणार? माझ्या समोर आलीस की मग दाखवते. पूर्ण अंगावर शाई फेकून साडी खराब करून टाकली. शे.